कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, मी त्या क्लायंटना उद्या यायला सांगितलंय आणि उद्या ती डील लक्ष्मण करेल। पण भाऊ पण आशू, हे सगळं तुझ्या या अशा वागण्यामुळे झालंय। जाऊ दे ना, किती बोलताय त्याला? बोलताय त्याला म्हणजे चूक याची आणि हा जबाबदार धरतो दुसऱ्याला। अहो पण शिवाने उचलली असेल हे असं त्याला वाटू शकतं ना। हो, पण वाटणं आणि संशय व्यक्त करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत। हे कधी समजणार आहे याला? मी आणि लक्ष्मण सगळ्या कंपनीची जबाबदारी याच्यावर देणार आहोत, पण हे याला जमणार आहे का? सीता, दरवेळेस अशा चुका करून चालणार नाही। आशू, ही खूप मोठी जबाबदारी आहे, तुला जमणार आहे ना? काय चाललंय? मी आशूला फोन लावते। उगाच खोटी काळजी कशाला दाखवतेस ग? अहो तो चिडलाय माझ्यावर। मग तुला काय फरक पडतो? हे बघा, माझ्यामुळे असं काही बोलू नकोस। चूक तुझी नाहीये, तुझा पायगुणच वाईट आहे आणि या सगळ्याची ना सवय झाली आहे माझ्या मुलाला। सीताई, मी आशूला समजावीन, बोलीन त्याच्याशी। मला काही इंटरेस्ट नाही तुझं ऐकण्यात। तू या घरातून कधी जातेस ना याची वाट बघते मी, तरच या घराला खरी शांतता मिळेल। हे बघा सीताई, मला कळतंय, मला हेही माहितीये की आशूची काहीही चूक नाहीये। मी त्याला समजावण्याचा प्रयत्न पण करते, तो एवढंच। आशू, तू काय करते इकडे? तू काय करतोस याचं भान आहे का तुला? तुला कळतं का याच तुझ्या गोष्टींमुळे सीताई आणि भाऊंना केवढा त्रास झाला आधी? आणि वस्तीत तुझी हालत काय होती तुला माहितीये ना? ठीक आहे, तिथे तुला कोणीतरी पाजली होती, पण आता तू विष घेऊन बसलाय सारे समोर। हे जे विष आहे ना, आणि त्रास कमी होतो लोकांचा। कसला त्रास आहे तुला? हे बघ, मला माहितीये तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा त्रास तुझ्या समोर उभा आहे आता, पण अरे सीताई आणि भाऊंना कळलं तर काय होईल तुला कळतंय का? ए तू गप ग। मला ना काहीच फरक पडत नाही आणि त्यांनाही काही फरक पडत नाही। मग सीताईचं काय म्हणणं आहे, भाऊंचं काय म्हणणं आहे, त्यापेक्षा ना मी काही केलं तरी कोणाला काहीच फरक पडत नाही असं तुला वाटतंय? तू यापुढे दारू प्यायची नाहीस। अरे किती लोकांची आयुष्य बर्बाद झाली त्याच्यात। बर्बाद माझं आयुष्य आत्ताही झालंय, काय राहिलंय? आणि भाऊंना माझ्याबद्दल तसंही काही वाटत नाही, आणि तू आहेस ना त्यांची लाडकी, मग मी कशाला काळजी करू? हा, सो तू जा। आणि नाही गेले तर? नाही तर मी जातो। जा ना, जा, खुशाल जा, पण हे प्यायचं नाही। तू माझ्या बायकोसारखं वागू नकोस। मी आहे तुझी बायको। तुला असं वाटतं? मंगळसूत्र घातलंस तेव्हा तुला कळलं नाही? तू तेच विचारू नकोस मला, कळलं? जा इथून। आणि नाही गेले तर? जे करायचंय ना ते कर, मी इथे तुझ्या समोर बसणार आणि पिणार। तुला काय वाटतं मी फक्त बघत बसीन? मग तू काय करणार आहेस? मला चॅलेंज नाही करायचं। तू कर ना, तुला हवं ते कर। तुझं ना हा सगळं मॅटरच क्लोज करते, थांब आता। चस, ए तू शिवा काय करतेस? शिवा ते ठेव। शिवा, शिवा ऐक ना प्लीज, तू बस। तू अख्खी तू वेडीस का? आर यू ओके? ओके मी थँक यू। अरे तू सावकाश सावकाश सावकाश। अरे साहब, मी काय बोलते? काय? आपलं घर का फिरतंय असं? घर नाही फिरत आहे तू। अख्खी बाटली कोण संपवतं? सावकाश
सावकाश. आशू तू ऐक ना, तू एकदम सरळ उभा राहा ना, माझा फिरू नको, असा गर गर फिरू नको. मी सरळच आहे, तू सरळ हो आधी. नाही, एक मिनिट तू असं सरळ उभा राहा इथे. तू उभा राहा सरळ इथे. शांत तू उभा राहा ना सरळ इथे. तू शांत हो, मी सरळच उभा आहे. तुला फिरतय कारण तुला चढली आहे. एक अख्खी बाटली कोण पित? वेडीस का तू? हो, मी पागल आहे. तुझ्यासाठी पागल है. ओके. आज के बाद तू वही बोलेगा जो मैं सुनना चाहता हूँ. असं कोण बोलतो माहितीये का? कोण बोलत? आपला आजा. व्हेरी नाईस. आता एक काम कर, आता तिथे आडवी हो आणि झोप. कळलं? एवढं उघडतंय का इथे? आधी एक तर दार उघड. मला सगळं मोकळं पाहिजे. शांत हो. तुला कळतंय का तू काय करतीयस? हा, तुझा अवतार बघ कसा झालाय. सिंघम. हा, जिसमें है दम तो फक्त एकच, बाजीराव सिंघम. तू शांत. एक तर सावकाश, एकदम उभं राहता येत नाही नीट म्हणे बाजीराव सिंघम. अशू, हा, मी एक बोलू? तू काही नको बोलूस. मी बोलणार. अरे मला बोलायचंय. प्लीज शांत हो. कोणी ऐकलं आपली वाट? काय वागतो माझ्याशी नेहमी? मी काय केलंय तुला? कसं करतो मी? तुला नाही माहित असू तू कोण आहेस माझ्यासाठी. आपण जो ऑक्सिजन घेतो माहितीये का, तो आहेस तू माझ्यासाठी. तो घेतला नाही तर माणूस मरून जाईल ना. मी मरून जाणार आहे, खरं सांगते. तुला माझ्यासाठी इंजिन आहेस, इंजिन. माझी गाडी नाही चालू शकत तुझ्याशिवाय. व्हेरी नाईस. तू म्हणजे ना माझ्यासाठी ते झाड आहे, झाड. त्याला नाही का आपण असं बांधलं आणि विष हळू ते विष मागतात ना, तसं. तुला सांगू, माझी ना एकच विष आहे फक्त. काय? की भाई तू ना माझ्याशी एकदम भारी वाग. ओके, चालेल. बाकीचे वागतात ना आपल्या बायकांशी, एकदम तसं. परफेक्ट. आता मी तुला एक दुसरी गंमत सांग. हे बघ, आपल्यासाठी ना तू खूप भारी आहे रे, खरं सांगते. तुला सांगू का एक? आपण कधी आपल्या आजाला फेस टू फेस पाहिला नाही, पण आपल्या आयुष्यातला आजा आणि छकुला तूच आहे. व्हेरी नाईस. हम तुम्ही दिल दे चुके सनम. उभी राहा नीट. तुला खूप झालीये. आता शांत हो. कसलं शांत? मी तुला शांत बसायला सांगते तेव्हा तू शांत बसतो काय? नाही बसत ना, मग आता तू पण शांत नाही बसायचं, मी पण शांत नाही बसणार. चल शिवा, कुठे चालली? माझ्या बरोबर डान्स कर. एक वेळ का नाचायची? तू वेडीस जरा. तुझी अवस्था बघितलीस? वेळ काय, आता कुठे सगळं सुरू होईल. आता मजा येईल. तू थांब येते मी. शिवा माझा ऐक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.